नमस्कार, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, सध्या आपण मार्डी जिल्हा परिषद गटामध्ये आहे आणि या मार्डी जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण आलोय. आता वाजलेत 4:11 झालेत आणि या ठिकाणी ग्रामस्थ बसलेत. आपण त्यांना विचारणार आहे इथलं परिस्थिती काय आहे, कुणाचं वार आहे इकडं. या मार्डी जिल्हा परिषद गटाचा थोडक्यात इतिहास पाहिला तर या मार्डी जिल्हा परिषद गट आणि हे मार्डी गाव अख्ख्या तालुक्याचं राजकारण फिरवायचं, जिल्ह्याचं राजकारण फिरवायचं. परंतु नमस्कार, तुम्ही किती वर्षापासून राजकारणात आहे? 40 वर्षापासून. कुठल्या पक्षामध्ये काम केलं तुम्ही? आतापर्यंत आपण हे काँग्रेस राष्ट्रवादीच केलं, पण आता 15 वर्षापूर्वीपासून फिरता दौरा कशासाठी आहे माहिती आहे का? की पुढारी एका जागेवर थांबत तर नाही. आणि तुम्ही जे प्रश्न विचारला, लोक पैसे का मागतात, तर विकासाचा विषयच येत नाही मतदाराचा आणि कार्यकर्त्याचा. एकदा जर पुढारी आला, आता बघा 15 दिवस झाले पुढारी फिरतात. आता या निवडणुकीला किती वर्ष झाली? आता 8-9 वर्ष झाली. 8-9 वर्ष झाले. आता पण कुठल्याही नेत्यांनी कुणाला कार्यकर्त्याला मतदाराला विचारलं नाही, तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय. आता बघा लगेच मलाच काल परवा 4-5 जणांचं फोन आलं, अरे गाड्या घेऊन ये, माणसं घेऊन ये. तुम्ही 8-9 वर्ष कुठे गेला होता? म्हणून आमचा विचार काय चाललाय, किती देतोय ते सांग. आम्हाला कोणाला तरी मत देत काय, तू आमचं घर चालवत नाही, काय आमचा परपंच करत नाहीस, काय करत नाही, किती देतोय सांग. पैसे देणं, मत घे, तिकडे रोड बनव, पाण्यानंतर आम्हाला काही घेणं नाही त्याच्याशी. हा सध्याचा मतदाराचा हिशोब आहे. 8-9 वर्षात काय काय समस्या, तुम्हाला काय काय अडचणी होत्या आणि काय सोडवलं पाहिजे होत्या? बऱ्याचशा मार्गी लागाय पाहिजे होत्या, पाण्याचा प्रश्न सुटायला पाहिजे होता. आता या वर्षी एवढा पाऊस पडलाय ना, तर ह्याच मार्डी गावात बसलोय मी. ह्याच गावाला ह्या रोडनी तुम्हाला एक बॅलर दिसतोय का? आता आहेत ते साठवणुकीचे आहेत. किती होते ह्याच मार्डी गावात. आणि हिंजबाव वगैरे बाकीचे गाव इकडून खालचा भाग एकदम परिस्थिती खराब आहे प्यायची. आणि आता येणार आहे, केलंय त्यांनी, पण येईल त्या वेळेला पाणी आहे ना, येईल त्या वेळेला. ह्या वेळेला पाऊस काळ चांगला आहे, त्यामुळे पाणी भरपूर आहे लोकांना. प्रत्येक गावाला, वाड्या वस्त्याला वॉटर सप्लायची पाणी मूळ पाहिजे. शेतीचा विषय नंतर आहे, ते पण अजून सुटलेला नाही. या वर्षी पावसाळा आहे म्हणून तुम्हाला टँकर काय टाक्या दिसत नाहीत. आणि आताचा कार्यकर्ता किंवा पुढारी आहे का नाही, हा तो पण पैशाच्या मागच पळतोय. जिकडे पैसे मिळेल तिकडे रात्रीत येत असताना सकाळी तिकडे जातो, तोच जातो. या मग आम्ही का पैसे मागवणे? बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर. तुम्हाला काय वाटतं आता कोणाची सत्ता येईल इथं? आता सत्ता कसं आहे माहिती आहे का? सत्तेची सत्ताच राहिली नाही, पैशाची सत्ता राहिली. काय राहिली? पैशाची सत्ता राहिली. ज्याच्याकडे पैसा ना, आणि भाजपचं जरी काय चाललंय माहित आहे का, भाजपची स्वतःची माणसं तेवढी नाही आहेत, की जी इकडून तिकडून ती पळून गेलेत ना, म्हणजे चोऱ्या करून गेलेली. पैसा पण गेला की राष्ट्रवादीत, भाजपमध्ये नाही गेला. नाही गेलो मी. आपण ना कुठल्या पक्षात गेलो, आपण जागेवर स्थिर आहे. आपण काय कोणाचं खाल्लंच नाही ना. लोक जी जातात का नाही, ती भिवून जाते तीच. कुठं जेलमध्ये बसा, कुठं चपत्या काढत बसा, सुचरीनबाई पाठ पळते ती. त्याच्यामुळं भाजपमध्ये सुद्धा लोक जातात. आणि भाजपच्या बाहेरच्या जीवाच भाजपची सत्ता आहे, स्वतःची जी आहेत ना तेवढी लोक नाहीत. मला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत हे मार्डी गटाची सत्ता आहे का नाही, ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. ह्यावेळेस कसं चित्र असेल? ह्या वेळेला चित्र बदलेल. गेल्या वेळेला राष्ट्रवादीची सत्ता आली होती ना, की मान तालुक्यामध्ये एकमेव माणूस चांगला असेल तर शेखरभाऊ गोरे. कारण शेखरभाऊ गोरेंनी राष्ट्रवादीमध्ये गेल्या 5 वर्षी राहून ही जी सत्ता आणली होती, त्याचं सगळ्यात 110% श्रेय शेखरभाऊ गोरेंना आहे. आणि मी सुद्धा त्यांच्या बरोबरच काम केलेलं आहे. आता मी विचार करणार कोणाबरोबर काम करायचं ते. मी कुणाचा बांधिलकी नाही, कुठल्याही पक्षाचं मी काय उसनं घेतलेलं नाही, उचल घेतलेली नाही, काय नाही. काम केलं ना कुठल्याही पक्षात तर 100% काम करतो. अजून मी ठरवलं नाही, पण गेल्या 5 वर्षीची पंचायत समिती जिल्हा परिषद आणली ती शेखरभाऊ गोरे यांची ताकद होती. तर खूप चांगले मुद्दे मांडले आणि
बोलला तुम्ही निर्भीड पहिल्यांदा बोलताय का नाही बरंच वेळा बोलतो मी चांगला कार्यकर्ता आहे. काय बोलताय आणि, तुमची ओळख सांगा प्रेक्षकांना. माझं नाव चंद्रकांत सुदाम कापसे उर्फ कांतीबाई इंजबाव. ओके. मुंबईला आम्ही सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे बर. सध्या सध्या. तर कुठे गेले अजून या तुमचं तुमचं नाव सांगा. मला नाही बोलता येणार नाही. काय काम करतात. मी गवंडी काम करतो. गवंडी काम परवडतं का. काय इलाज नाही, हाजरीनं करायचं. काय काय लोक म्हणजे काम करून घेते पैसे पण देत नाही ती. काय बोलते असं झाले लय झाले कुठं तुमच्या गावात. आमच्या गावात झाले. बालवडीला केले, इंजबावला केले, खोटबावला केले. तो कॉन्ट्रॅक्टर त्यानंच पैसे खाल्ले ना आम्हाला तसंच ठेवलं. हं. पैसे देत नाही. कोण आहे कॉन्ट्रॅक्ट. नाही की सामान्य माणूस आहे, दारोड आहे, दारू बालवडीचा आहे. बर. अजून काय काय लोक पण काम करून घेतात ना आता पैसेच नाही म्हणतात. काय त्यांना काय करता येतं काय आहे तो. तुम्ही मदत मागत नाही का नेत्यांकडे. नाही अजून कुठल्याच नेत्याकडे गेलो नाही. का ते तुम्ही मत देता की त्यांना. आकाशाचं मत देऊन कोणतेच नेता येतं तेव्हा कोण सामान्य माणसाला कोण विचारतच नाही. तर आपल्या तालुक्यातले 5 नेते सांगा. 5 नेते तुम्हाला तुमचं नाव आता आमच्या गावात 2 आहेत ते नाव सांगा. संदीप पोळ, मनोज पोळ, मग तिकडे जयकुमार गोरे आहेत, शेखर भाऊ आहे अजून? आणि वंचितचा तो उभा राहिलेला काय मुसलमानाचं काय त्याचं नावच नाही. हा तुम्ही या इकडे. तुम्ही सांगा आपल्या तालुक्यातले चांगले 5 नेते सांगा. चांगले चांगले तर काय शेखर भाऊ आहे, जयकुमार गोरे आहे, पुन्हा अजून आता दोघं तर आता फ्रंटला आहेत सध्या. बर. तर बाकी आहेत मग. चांगले आहेत. हो चांगले आहेत की. काम जास्त कोण करते. काम आता गोरे म्हणतो सत्ताधारीच काम करणार त्यात विषय नाही. आपल्या मार्डे गटातली परिस्थिती कशी होती आणि आता कशी होईल. पहिली पाण्याची सोय नव्हती, बाकी रोडची सोय नव्हती, काय असल्या गोष्टी नव्हत्या तर चालू झाल्या थोडक्यात. पण आता मोबाईल सध्या मोबाईल ठेवा. मोबाईल तुम्ही पहिलं मोबाईल कुठला वापरत होता. साधा मामाला हे किती वर्ष झालं घेतला. त्याला झालं 3 वर्ष. पहिला काळ कसा होता. राजकारण कसं होतं. होतं राजकारण बरं होतं. काय तात्याच्या काळात चांगलं होतं राजकारण. तात्याच्या काळात काम होते त्या आताही होते ते. तर काय शेवटी जी सत्ता आहे तेच नाव घेतलं पाहिजे सध्या. आपल्या ह्या भागात आता हे वंचित भाग होता पहिल्यापासून म्हणजे दुष्काळ ह्याच भागातलं पडायचं. काय सुटलाय का दुष्काळाचा प्रश्न. आता सुटत आला थोडा. 50% तर झाला कव्हर होता. आता पाणी आता चालू झालंय. प्रत्यक्षात पाणी चालू झालंय. बालूर चालू झालंय, इंजबाल चालू झालंय, मार्डीत चालू झालंय. त्याला पाणी आलंय म्हणजे आलंच म्हणलं पाहिजे. बरोबर. बाबा काका तुमचं गाव कुठलं. कुठलं गाव. हेच गाव मराठी. मराठीचं आहे. हो. टोपीवाला आहे तुम्ही. टोपीवाला आजकाल कमी टोपी घालायला. लहान आपलं साधी माणसं शाळा नाही वेळा नाही. आपलं साधी माणसं आहे. साधी. हो. काय काम करता तुम्ही. रोजगार करतो, रोज कामाला जातो कुणाच्या बी. हा. हो. काय रोजगार करताय. रोजगार कोणाचे खडे खाण काय कर काय राहणार जा काय असलेच काम करायचे. काय करायचं पैसे मिळतात ना. पैसे काय रोजगाराला गेल्यावर पैसे मिळतेच की. नाही गेल्यावर कुठलंही मिळायचं. गेलं तरी मिळते. तालुक्यातलं आपल्या नेते कोण कोण आहेत. तालुक्यात नेते काय आता हे आहे तीच की. ते जय भाऊ, शेखर भाऊ, पुन्हा संदीप डॉक्टर, ही एवढी तर आपल्याला माहिती आहे. अनिल भाऊ बी माहिती आहे. ती पण माहिती. अनिल भाऊ माहिती आहे. हो ती पण येते. ती आहे एवढी माहिती आहे. हा हो का. गाडगे आमदार ती माहिती आहे. परत मनू माहिती आहे. म्हणजे करणारे आपली माहिती आहे. ती आपल्याला म्हणजे ही आपलं ऐकून आहे रोड डांबराव येण्यानं. ही आहे बरोबर आहे. हो होय की. बोल काय अडचणी काय आहेत ह्या भागात. आता ह्या भागात अडचण अशी ती की आता थोडा पाऊस झालाय तरी आता बांधाऱ्यातलं पाणी जवळजवळ 2-4 फूट खाली गेलं सगळं वड्यात. वड्याला आता सध्या पाणी आमच्या नाहीच. आता वड्याला आता बांधाऱ्यात आहे अर्ध पाणी पण वड्याला गेलं या. आता काय विषय इथनं मोहरा आता ही पाणी आलं या. नळ्या पुरले दे पण ही कवा नळ्या पुरले दे. आता इकडं म्हणली पाहुणे माग कॅनेल झालेला पाणी सुटलंय आमच्या म्हणजे भागातच आहे. पाणी सुटलंय म्हणली
मग आता म्हणते ते शिपाणी नळे पुरले होते शिव चाललंय कुठं रांधतात नाही काय ती कवा येत अजून काय आलं नाही पण आता पाणी आमचा तलाव होता ते फोडून टाकलाय दुसरा बांधायला म्हणली भिताड बांधायचा काम चालू आहे म्हणली ती आता भिताड बांधाय फोडलाय आता कवा पाणी येतं ह्या पार्टीला आम्हाला पाण्याची जास्त अडचण आहे या गावाला आम्हाला पाणी पिण्याची हा दुसरी काय मग हे रोजगार हे काय गरीब आहे ती रोजगार बाकी काय नाही सरकार चांगलं आहे का हा? सरकार सरकार चांगलंच आहे की हा. सरकारला काय वाईट म्हणायचं काय कर चांगलंच आहे सरकार वाईट म्हणायचं नाही सरकार चांगलं उलट आता पाणी हिथं आलंय या कुठे बहुने माग आलंय आता म्हणजे आलंय पाणी मी नाही म्हणत नाही आलंय आमच्या इकडं आलंय पण गावात पिण्याचं पाणी अजून काय उचलं ती आलंय पण चालू करायचं का कोण अंडा होता ती आहे काही सरकार चांगलं आहे आता बाई जरा रस्त्याची कामं चालू झाली ती इंजबावजी अकलूज बिकलूज जाते नाही ती रोड दहिवड रोड मेन हायवे चालू झालाय इकडं सोड चालू झालाय आता हा ती चालू झालंय माणसाला त्याला येत नव्हतं ते आता रस्ते मधून एक नंबरनं झाले पहिलं जायला एक 2-3 तास लागायचे आता माणूस तासात जाते अर्ध्या 3 तासात एका तासात अर्ध्या जाते एवढं उशी आपलं आता सध्या गावाला सुधारणा आहे बघा सुधारणा होत चालली बघला बोला या तुम्ही बोला युट्यूबला कधी सोडणार संध्याकाळी चालू आहे का बघा बरं इकडे एक मिनिट इकडे दाखवा मला लाईट चालू आहे ओके मग अशा आवाज आला नाही पूर्ण काय सांगाल आता काय परिस्थिती आहे गावात आता सध्या मार्डी गावाचं परिस्थिती म्हणजे रस्त्याची कामं असलेली पाणी प्रश्न असेल शेतकऱ्यांसाठी महत्वाचा विषय होता पाण्याचा आता 2-3 दिवसापूर्वीपासून पाणी चालू झालेलं आहे मार्डीला आता मार्डी इंजबाव कारखेल भाटकी हिंगणीपर्यंत पाणी पोचलेलं आहे 2-3 दिवसापूर्वी चालू झालं हा 2-3 दिवसापूर्वी चालू झालेलं आहे पाणी निवडणूक आली म्हणून चालू केलं नाही निवडणूक आली म्हणून नाही आता ही दरवर्षीच फेब्रुवारी जानेवारीच्या आजच्या पण टायमाला बघितलं निवडणूक आल्यावर पाणी चालू झालं. तलाव भरायचं काम चालू आहे आता पाऊस पडल्यामुळे पाण्याची तशी सध्या पण गरज नाही पण तरी सुद्धा चालू झालेला आहे पाणी रस्ता चालू झालेला आहे कारकेल ते दहिवडी असेल मसवड शिंगणापूर रस्त्याचा प्रश्न होता गंभीर प्रश्न होता आजपर्यंत म्हणजे रस्त्याची अवस्था मसवड ते शिंगणापूर लय दूर अवस्था होती पण आता 2 पदरी रस्ता होतोय समाधान वाटते गावात हे मार्डी गाव हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता राहील का आता का सत्ता बदल होईल आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता पण आता सगळं भाजपच्या माध्यमातून मान तालुक्याचे विद्यमान मंत्री आता ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ व शेखर भाऊ यांच्या माध्यमातून आख्या मान खटावमध्येच सगळे विकासाची कामं चांगल्या पद्धतीने चालू आहेत आणि त्याच्यामुळे आता मार्डी गटच काय अख्या तालुक्यातच बीजेपीचं वार वाहते आणि मान खटावमध्ये 100% बीजेपीचं कमळ फुलण्याचं शक्यता आहे काय आता सध्या गावोगावी चर्चा चालली की उमेदवार कोण असेल उमेदवार आता सध्या भाजपकडून भारतीताई संदीप पोळ या उमेदवार म्हणजे बऱ्यापैकी आता सध्या चर्चेत तयारी चालू झालेली आहे समोरच्या पार्टीकडून अजून काही उमेदवार डिक्लेअर नाही तरी पण बीजेपीचं वारं सध्या मार्डी गटात चांगल्या पद्धतीने आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर गोरे बंधूंच्या विकासाच्या मुद्द्यावर मार्डी गट 100% यावेळेस कमळाचा येणार म्हणजे येणारच 100%. ओके बर तुम्ही काय सांगताल तुम्ही कुठलं घेतलं का इथलंच आहे काय कुणाचं वार आहे इकडे इकडं भाजपच काय काम चालू आहे सगळी पाण्याचं रस्त्याचं काम चालू आहे सरकार चांगलं आहे का? हाय की. काय काय केलं पाणी सोडलं आता परत ना हायवे झाला MIDC होणार आहे म्हणजे सगळी काम बर परत ना ते फिल्टरचं पाणी येणार आहे बर त्याचं आता निवडणुका लागल्यात आता सगळेजण म्हणतात उमेदवार कोण असेल आता तुमचं वय किती 25 काय काम करता शेतीच परवडते बरोबर ओके या तुम्ही बोल युट्यूबला सुटणार थांबा
अजून तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मग मुद्द्यासोबत बोलला तुम्ही. काय आता हे निवडणूक कुठल्या मुद्द्यावरती होईल? मुद्दे कुठले असतील निवडणूक? आताचे निवडणूक मुद्दे भरपूर आहेत, पण हे मुद्दे फक्त इलेक्शनसाठी असतात. बर, कुठले मुद्दे? जे बी काय आता मुद्दे टाकलेत त्यांनी, रस्ता असेल, पाणी असेल. ऍक्च्युली पाण्याचा प्रश्न म्हटलं तर त्यांनी निवडणुकीसाठीच पाणी सोडलेलं आहे. आता आम्ही किती वर्षाला बघतोय पाणी पाणी पाणी, आणि पाणी ही शासनाचं कामच आहे. पाणी जे आता आलंय याचा सर्वे काय आता झालेला नाही, फार पूर्वीचा सर्वे आहे पाण्याचा. तरी तरी 20-25 वर्षापूर्वीचा सर्वे आहे. म्हणजे ह्या पाण्यासाठी ह्या मान तालुक्यातील इंसगाव गावचे डॉक्टर कापसे बरोबर त्यांनी भरपूर त्यांचं ते महामंडळ होतं, त्यात डॉक्टर कापसे यांनी भरपूर प्रयत्न करून, उपोषण करून, त्यांनी ती प्रयत्न करून ते पाण्याची मंजुरी करून घेतलेली आहे. पण आता हे श्रेय यांना मिळते. कसं आहे, ज्याच्या हातात सत्ता ते आता त्यांचं ते टायमिंगच आलेलं आहे पाणी द्यायचं, त्यामुळे त्यांचं नाव होतं. ज्यांनी केलं त्यांचं नाव होतच नाही. मान तालुक्यात जर खरं पाण्याचा पाणीवीर असेल तर डॉक्टर महादेवराव कापसे. हां, पण आता त्यांना कोण विचारत नाही, अशी परिस्थिती आहे. बाकी राजकारणाचे मुद्दे तुम्हाला मी सांगितलेच की जे आता जवळजवळ या मान तालुक्यामध्ये 4-5 नेते आहेत. प्रभाकर देशमुख, प्रभाकर गारगे, अनिल देसाई, शेखर गोरे, जयकुमार गोरे, हे जे आहेत ना, हे मतलबासाठी 5 वर्षाचा अनुभव घ्या तुम्ही, कुणी कुठल्या पक्षात गेलेला आहे. ही मंडळी जी आहे का नाही, आज जर विरोध असले तर उद्या एखादं काम यांचं फायद्याचं असलं हे लोक जातात तिकडं. असे सत्याचं राजकारण राहिलेलं नाही आता सध्याच. आणि नेते काय करतात, जनतेला भूलथापा मारून निवडून येतात, आपण पैसा कमवतात, आणि मग पैसा कमवला का ईडीच्या पोलिसाच्या भीतीपाय मग सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात. तत्विक राहत नाहीत नेते मंडळी सुद्धा. या तालुक्यात कुठलीही नेते मंडळी तत्विक नाही. काँग्रेस राष्ट्रवादी काळात भरपूर या लोकांनी पैसा कमवलेला आहे. आता तो पैसा काय करायचा, मी असा उधळपट्टी करायची. पहिला प्रकार 25-30 वर्षापूर्वी पैसा हा नावाची चीज या तालुक्याला अजिबात नव्हती. काय पैसा नावाची अजिबात, नुसत्या मेवा फुटाण्यावर आम्ही स्वतः ट्रकावर बसून विष्णुपण सोनवण्यांचा प्रचार केलेला आहे. विष्णुपण सोनवणे आमदार होते, त्यांचा प्रचार आम्ही ट्रकाच्या टपावर बसून फक्त मेव्यावर कुरमुरा मेवा केलेला आहे. आणि आता ही पद्धती कशी आहे, आज संध्याकाळी एक पक्ष 5 घरं असले का 10,000 देऊन जात आहे. दुसरीशी संध्याकाळी दुसरा पक्ष येतोय 20,000 देतोय. मग जनता फक्त पैशावर गेलेली आहे. मग आता लोकांनी काय केलं पाहिजे? तुम्ही आता सुशिक्षित आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे. हा, लोकांनी काय नाही, विकास सरकारच काम करायचं. आपल्या लोकांनी पैसे घ्यावं आणि मतदान करावं. नंतर ही लोक जागा, जरी समजा आता एखादा विचार करा, एखादा नेता चांगला निवडून दिला आपण, आज चांगला आहे म्हणून, पण तो 6 महिन्याने त्याच्यावर आणीबाणी आली का नाही, तो पण पळून जातोय कुठं. तो तत्विक राहत नाही आपण निवडून दिलेला. पण आपण तर काय तत्विक राहायच, आपण काय, आपण जिल्ह्याला नेता तत्विक राहत नाही. आपण एक चांगला समजून निवडून दिला, तो पण तत्विक राहत नाही, तो पण उद्या निघून जातो दुसऱ्या पक्षात, त्याच्या मनाचा कारभार करतोय. त्याच्यामुळं आजकाल पैसा, हा पैसा द्या, मतदान घ्या. आणि कोण कोणाचं काम करत नाही. कुठलंही एखादं पोलीस स्टेशनचं काम जरी असलं ना, तर जी सत्ताधारी आहे की नाही, विरोधकाचं काय झालं का त्यांनी फोन करायचा, त्याची एनशी घेऊ नको, त्याची केस घेऊ नको. ही सगळी लफडेबाजी चाललेली आहे. राहायचं तर कोणाकडे. तुमच्याबद्दल काय घडलं का? माझ्याबद्दल बी काय घडलं की आपण काय मोठ्या लफड्यातली माणसं नाही, सरळ मार्गी आहे. पण आहे असा प्रकार की पोलीस स्टेशन सध्याच आहे ना, हे सत्ताधारीचंच काम करतं, खऱ्याचं काम करत नाही. ज्याच्यावर अन्याय झाला ना, ते कुठलंही मसवड पोलीस स्टेशन असू दे, कुठलं असो, ते काम करत नाही. ते वरून वाट बघतं, कोणाचा फोन येतो त्या हिशोबाने काम करतं. कुठलंही तुमचे ग्रामपंचायत काम असू द्या, कुठलीही काम असू द्या, सर्व सरकारच्या ह्याच्यावर चाललेले आहे, सत्तेची नाहीत. पुढाऱ्यांनी फोन करायचा, आणि ज्या पुढाऱ्याचा सत्तेत आहे ते तर चालतं. अधिकारी घाबरतात हो, ज्याचं खरं काम आहे ना त्याला अधिकारी करत नाहीत, अधिकारी घाबरतात टोटल. त्यामुळं आताच्या राजकारणात मजाच नाही. मी तर आता असा विचार केला की या राजकारणात पडायचं नाही, मतदान सुद्धा करायचं नाही. आपल्या मताला सुद्धा किंमत राहत नाही हो. आपण एक चांगला माणूस म्हणून निवडून दिला ना, तो सुद्धा उद्या बिघडतोय, तो सुद्धा उमेदवार बिघडतोय.
आणि परिस्थिती चांगली नाही आहे सध्याची. राजकारण एकदम गलिच्छ. येणारा काळ कसा असेल? इथून येणारा काळ तर एकदम खराब असणार आहे. राजकारण हे राजकारण राहिलंच नाही आता. सरळ उमेदवाराला धमक्या येत्या. आता मुंबईला बघा ना, 60 का 65 नगरसेवक बिनविरोध आलेत. ते बिनविरोध कसे आलेत माहिती आहे का? समोरच्याला 5-5 कोटी देऊन आले. कुणालाच उभा राहून द्यायचं नाही. तुला किती पाहिजे एवढं घे, ग बस नाही तर मर्डर करेल. सोलापूरला मनसेच्या एका उमेदवाराची मर्डर झाली माहिती आहे, मर्डर झाली का अर्ज काढून घेत नव्हता म्हणून. हे राजकारण, सत्तेचं राजकारण राहिलं नाही हो. त्याच्यामुळे राजकारण करण्यात मजा राहिलेली नाही. तुम्ही जे आता जे मांडलं ते वास्तव मांडलं. हा बघा, 20-25 वर्षापूर्वी जे राजकारण होतं, जे नेते मंडळी होती ती तत्विक होती, ती भांडत होती, पण अशी नव्हती भांडत, फक्त मतदानापुरती भांडायची. आताचे राजकारण लय खराब आहे. तो कसा वागतो, तो कुठं वागतो, तो कुठल्या पार्टीला, ह्याला बघून घेतो, त्याला बघून घेतो. हे सगळे दादागिरीचं राजकारण चाललेलं आहे आताच. इमानदारीचं राजकारण अजिबात नाही. आणि पैसा, गडगंज पैसा कमवलेला आहे. त्याच्यामुळं गरीब जनतेचा हाल आहे हो. त्याला कुणीही विचारत नाही, त्याचं कुठलं काम करत नाही, काही काम करत नाही. ओके, मुद्दे मांडले तुम्ही स्पष्ट, आणि जे वास्तव आहे ते मांडलं तुम्ही. अजून ओळख सांगा तुम्ही. चंद्रकांत सुदाम कापसे उर्फ कांतीभाई इंजबाव. येस, धन्यवाद. या. किती वाजता बघू युट्यूबला? युट्यूबला उद्या बघा की. बाबा कुठलं गाव? इथलं जा, थांबा की 2 मिनिटं. काय आहे, तुम्ही शेती करता? हो, काय काय शेतीत काय आहे? मका आहे, कांदे. परवडतं का? परवडतं मला, आपलं एवढं नाही, रोजगारच्या यानं नाही परवडत. सरकार चांगलं आहे का? सरकार चांगलं कशाचं आहे, त्याला दर नाही, कांद्याला दर नाही, मक्याला दर नाही. पहिल्या काळात दर होता. पहिल्या काळात ज्यावेळेस 94 साली कांदे मी कोल्हापूरला 1000 विकले होते. आता त्यावेळेला हजेरी होती बायकांना 20 रुपये. आता 350 हजेरी आणि कांद्याला दर 1000 बी नाही. मग किती पण डिफरन्स आहे सांगा? काय परवडायचं? परवडत नाही. हे सरकार शेतीला भाव देत नाही. भाव नाहीच आहे. भाव द्यायला काय नाहीच आहे भाव. 2100 रुपये पोत झालं गुन्हेचं मटेरियल. 10-26 किती 2100. कांदा जातो 700-800. कसा मिळेल शेतकऱ्यांना? तुम्हीच हे सरकार निवडून दिले. आता बघा, आता आम्ही दिलं काय आणि कुणी दिलं काय, आता त्याला काही विलाजच नाही. असं नाही का? आता निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत. ते बघू काय आता कसं आहे होईल ते पुढं काय. कोणाचं वार आहे इकडे? हा? वार कोणाचं आहे? अरे बघा, तसं दोन्ही समान आहे. असं आहे. हा राष्ट्रवादी जिल्हा परिषद गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मार्डी जिल्हा परिषद गट राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. हो, बालेकिल्ला पहिल्यापासून. आम्ही कुठं जरी गेलं, काय जरी झालं तर शेवटी यांनाच मत देतो आणि देणार आपल्या. मला त्यांचं 4 येऊ 2 येऊ ना तर काय येऊ, पण ती 4-2 म्हणजे कसं आहे, कसं भलं मेजॉरिटी येऊ ना तर ना, पण आपलं जे आहे हक्क ते आम्ही करणार. असले जण बोलले पैशावर लय राजकारण फिरत. बघा, चौकडच आहे इथं ना, आपल्याकडे कमीच आहे इकडे खेडेगावात, पण शहरात भरपूर आहे. पहिल्या काळात पैसे नव्हते चालत. पहिल्या काळात नव्हते चालत. पहिल्या काळात माणसं तशी होती. आता पैशाशिवाय कोण बाहेर निघत नाही. पहिल्या काळची माणसं ना आता फार डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. शब्दाला मान देतोय, आता पैशाला मान देतात. पहिल्या तुम्ही जर मला बोलला काम तर मी करणार म्हणजे करणार. आता तुम्ही लाखभर रुपये दिले तरी शेवटी मला करायची करतो, अशी तरा झालेली. काय केलं पाहिजे सामान्य लोकांनी? आता काय केलं पाहिजे? कोण सामान्य लोकांचं घर ऐकतंय? गरिबांचं ऐकतंय का सांगावं? आम्ही मस्त पहिलं राजकारण होतो, सोसायटीत होतो, ग्रामपंचायतीमध्ये होतो, पण आम्ही ते सगळं दिलं सोडून. काय करायचं? आपल्या वयामानं शेती करणं, पोट भरणं, बस. आपल्या तालुक्यातला आता नेते चांगले कुठले आहेत सांगा? हे बघा, सगळेच चांगले म्हणावं लागले. निवडून आले म्हणजे ते चांगले म्हणावं लागते, आणि नाही निवडून आले ते बी इतके सर्वसामान्य आपल्या गरिबाचं ऐकणारे असतात, त्याच्यामुळे त्यांनाही चांगलं म्हणलं पाहिजे. असं आहे. मला एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता लगेच की सदाशिव पोळ तुम्ही आता नाव घेतलं, त्यांनी 40 वर्षाचा राजकारण केलं, त्याच्या माग राजकारण टिकलं नाही असं दिसतंय. हे बघा कसं आहे, त्यांनी मी सर्वसामान्य लोकांसाठी केलेलं आहे आणि गद्दारी भरपूर त्यांच्या मागे झालेली आहे. त्यांच्या माघारी. हो, त्यांच्या माघारी. कारण कसं झालेलं आहे, जरी तुम्ही विश्वासाने तुमचा विश्वास मी टाकला, पण ती बऱ्याच वेळेला इलेक्शन टाकला त्यांच्यावर विश्वासघात झालेला आहे.
बाकी काय झालेलं नाही. धन्यवाद. धन्यवाद. तुमची ओळख सांगा ही प्रेक्षकांना. माडी वारे बघा गाव कुठलं आहे? हे मारडी गाव. हा. शेतकरी आहे तुम्ही? शेतकरी आहे. ओके, धन्यवाद. या चालू आहे ना. एक मिनिट बघू. त्याला हात लावला नाही तर सुद्धा केला. बरं थांबा, चालू करा. बरं करा चालू. तुमचं कुठलं गाव? माझं तिरकवाडी फलटण. फलटण. हा आता तुम्ही मार्डेमध्ये आलाय, हा हो. कशासाठी आला होता? नाही जर आम्ही राजेवाडीला कार्यक्रम होतो काल, सप्त्याचा कार्यक्रम कसं कीर्तन. वाटतंय गावात आले? गावात आले आता काय, पहिले पहिले येत होता तो कसं वाटत होतं आता? पहिलं भारी वाटत होतं, आता काय एवढं वाटत नाही. हो, माणसं चांगली आहेत ते. आहेत ती माणसं बदलली नाही, ते आहेत तीच आहेत माणसं. मग पहिलं कसं होतं आता कसं आहे? पहिलं मस्त होतं. हं. हो. आता आमचं सासरे एकटंच राहिलं हे त्यामुळे. तुमचे सासरे आहेत. नमस्कार. नमस्कार. हे तुमचे जाव आहे. जावय. काय सांगचाल आता निवडणुका लागल्या, तुम्हाला लय दिवसाचा अनुभव असेल. लय दिवसाचा अनुभव हाय की. हं? काय आता कुणाचं वार आहे इकडे? नसतं पण त्या ह्यात शक्यतो नाही काय अजिबात डोकं घालायचं नाही त्यात. तुम्ही काम काय करता? मी टेलर काम करतो. कसं चालू आहे ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय? होय, चांगला आहे व्यवसाय. कारण माझ्या हाताखालची टेलर बरीच झाली तिथं आता. किती तुम्ही टेलर उघडवले? 10-15 झाली. होय. होय. नमस्कार. तुम्ही काय करता? शेती करता का? शेती अजून काय शेती होय. बर बर, बसा बसा, तुम्ही बसा इथे. शेती करता. आता मला सांगा बाबा, महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की गावात विकासाची कामं चाललीत का? चालली ती काय काय? रस्ता हा. पाण्याचं हा. चाललंय. हा, मग ही जी जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात, पंचायत समिती जिल्हा परिषद, हा माहित आहे का? हा हो निवडणुका लागल्यात, होय बर कोणाचा वार आहे इकडे? बर. शेखरबा होय. शेखरबा हा? 12 आणि शेखरभाऊ आहेत. हा? 12 आणि गाव शेखरभाऊकडे आहे. हा. हो. कसं काय म्हणतात? कसं काय आम्हाला तर मग गावातलं माहिती तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त माहिती. कसं काय म्हणजे त्यांनी काय काय केलं त्यासाठी? काय काय करलं, पाणी आणलं, अशी कामं केली ती या कुणाचे थोडीफार अडचण असेल ती काढली या. हा? असं आहे. शेखर भाऊ, तुम्ही शेखर भाऊना कधीपासून ओळखता? वर्ष माझे ते राजकारणात उतरल्यापासून ओळखतो. काय बोलताय? काय बोलताय आता इथं समोर काय आपल्या हातात हात देत आलं. हा, हा चांगला माणूस आहे. चांगला माणूस आहे. त्यांच्या अगोदर गाडीत फिरलोय मी त्यांच्या. शेखर भाऊ तुम्हाला आवडतात? हो हा. 100%. आता भेटल्यावर काय म्हणणार? अहो नमस्कार करणार आम्हाला काय हातात हात दिला तर तुम्हाला म्हणून ती दंड देईन. हा. हा त्या अगोदर शेखर भाऊच्या अगोदर तुमचा आवडता नेता कोणता? आवडतं नेता वे आवडतं नेता नाही आपलं मग काय असं तात्पुरतं एवढं नाही. म्हणजे या भावाकडे जातो पण इतकं नाही, शेखर भाऊ इतकं नव्हतं जात. काय बोलताय? हो, कारण निमच भाऊ जातो त्यांचे आमचे लय प्रसंग जात नव्हता. हा. शेखर भाऊचा आमचा लय सारखा परिचय. काय ना? ते मंत्र्याला उतारले बसणं आमची त्यांची ओळख आहे. ह्या तुम्ही म्हणा या म्हाताऱ्याला ओळखता का हो? मी काय म्हणते ते बघा. हो. आता खर तर मंडळी, यांच्या तोंडात दात पडले तुमचे, हो केस पिकले तुमचे, हो. वय झालं तुमचं, हो. आणि शेखर भाऊवरती एवढं प्रेम आहे, आता राजकारणात आलेत ते. आता आले तेच की मग. हा? पहिल्यापासून आहेत त्यांच्या आता ह्याच्यापासून. म्हणजे एक 10 वर्षाच्या काळात. हा हो 10 वर्षापासून आम्हाला ओळखणार ते तर तुम्हाला म्हणून दंड देईल. शेखर भाऊ कुठली सभा आम्ही मोकळी सोडली नाही. हा शेखर भाऊची कुणीकडे असू द्या. किती वेळा भेटला तुम्ही शेखर भाऊ? हा? आता काल परवा बी गेलतो पण आमची गाठच भाजी पडली नाही आमची गाठ. कुठे जर बाहेर असं बस काय काम आहे शेखर भाऊनी केलं पाहिजे? काय आपलं जे सांगते ती काय करते ती मनानच होते ती. फोन करोस तर कुठं अडचण आली तर लगेच. कुठलं काम केलं तुम्ही त्यांच्याकडून? हा? कुठलं काम करून घेतलं? कुठलं काम आहे? प्रेम जास्त आहे आम्हाला. काम एखादं कमी करू द्या पण प्रेम जास्त आहे. हा हे प्रेम आहे शेखर भाऊंच्या वरती. ते वय झालंय त्यांचं, वयोवृद्ध लोकांचं सुद्धा प्रेम आहे. आतापर्यंत मी ती तरुण पिढी आहे का नाही त्यांच्याकडे आकर्षित झालेली बघितली, पण
म्हातारी माणसं सुद्धा त्यांच्यावर प्रेम करते. करते अहो पाणी आम्हाला नव्हतं म्हणजे पाणी स्वतः टँकर घेऊन आमच्या दारात होत म्हणजे त्यांची आम्हाला काय केलं त्याची काय अधिकार चाराय पाहिजे का सांग तोंडात हा पाणी टँकर फोन करतो पाणी टँकर दारात मग अजून काय पाहिजे पाणी बरोबर माणूस मरायचो हा तुम्ही आता इकडे शेखरभाऊ तुमचा व्हिडिओ बघतात, त्यांना काय सांगायचं तुम्हाला? काय सांगा हाय एवढं असंच प्रेम ठेवा म्हणायचं दुसरं काय म्हणायचं हा असं एवढं प्रेम ठेवा बाकी काय ठेवा तुमचं कुठलं महत्वाचं काम आहे का? नाही काय आपलं महत्वाचं काय असं ओके धन्यवाद. या इकडे. बाबा कुठलं गाव तुमचं? इथलंच आहे या. शेती करता काय? शेती नाही माळकर आहे तुम्ही? हा? मालकर कशाच दुकान? चप्पलची चप्पल धंदा चांगला होतो का? हा? बरं ग्रामीण भागात मध्यम आपलं ते कातड्या चपल्या विकायच्या बंद झाल्या का? आहेत त्या? बंदच झालंय बनवतच नाही पहिले बनवत होतो आता बंद तुम्ही चपल्या बनवायचा? बनवत होतो पहिलं होय. आता बंद झालं सगळं आता चपल्याच घालत नाही ते? हो हो आम्ही असल्या घालतो ना आता आता तुम्हीच तास असले का? तुमचं गाव कोणतं मी मसवडचा आहे. बर धुळदेव. असं खुद्द आता निवडणुका लागल्या माहित आहे का? हो हो कोण कोण आहेत उमेदवार? काय उमेदवार नाही ते ठरलं अजून. नाही वारं कोणाचं आहे इकडं? तर बारीक नाही चौकश हा? मी तर आजारी असल्यामुळे मी तर बारीक बघत नाही आजार आहे. राजकारण आवडतं का तुम्हाला? बघा ऐक. या या कोणाचं वार आहे? या इकडे इकडे कोणाचं वार आहे? वारं सध्या कसं आहे माहितीये का हा. सध्या सगळीकडे जर बघितलं इकडे आता तिकडे नाही इकडे या. सगळीकडे जर बघितलं महाराष्ट्राचा जर विचार केला तर सगळीकडे भाजपच्या शिटा भरपूर लागतात त्यामुळं वार हे भाजपच राहील आणि राहणारच. तुम्ही काय काम करता? मी शेती करतो परवडतं? परवडते तुम्ही कुठलं? मारते काय कोणाचं वार आहे निवडणुका लागल्या? वार इथं कसं आहे सगळं गटत आहे शेखरभाऊ गट आमदार गट मनोज पोळ गट शेखरभाऊ ज्याला मदत करेल तेच होणार. शेखरभाऊ त्यांना मदत करते. हा काय होईल आता? कोण उमेदवार कोण असेल? उमेदवार कोणी बी असू द्या पण शेखरभाऊ म्हणाल तेच निवडून येणार ज्याला पाठिंबा असेल तेच तसं नाही कोण येत निवडून. पहिलं ह्या गावातनं राजकारण हालायचं पूर्ण जिल्ह्याचं तालुक्याचं. हा आता गेल्या वेळेस पण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून राहिलाय हा गट. नाही आता ही शेखरभाऊचाच बाले केला आता. हा मार्डी शेखरभाऊचा बालेकिल्ला. हा या कुठले आहेत बाबा? कुठले आहेत ते? काय म्हणतात? हॅलो बोला बोला काय? मगाशी बोलला वेगळं काय बोलायचं तुम्हाला? नाही मारडी गटाचा सगळा म्हणजे पूर्ण निकाल आहे शेखरभाऊ गोरे गटावरच मारडी गटाचा निकाल अवलंबून राहणार आहे. मारडी गटात शेखरभाऊ गोरेंचे कमीत कमी 3 ते 3.5 हजाराच्या आसपास मतदान आहे. तर शेखरभाऊ जिकडं तिकडं गुलाल ही आता बऱ्याच इलेक्शन मध्ये अधोरेखित झालेला आहे. त्याच्यामुळे आता ह्या वेळेस सुद्धा शेखरभाऊ गोरे गटाचाच निकाल अवलंबून आहे गटावर. तर आता मागचं मसवडचं इलेक्शन झालं तिथं पण परिस्थिती बघायला भेटली. शेखरभाऊना किती दिवसापासून ओळख? शेखरभाऊला आम्ही 2018 सालापासून ओळखतोय. भाऊंच्या कामाची पद्धत आहे ना गोरगरिबांना मदत करणे ॲम्ब्युलन्स सेवा असेल ॲडमिशन असेल कुठनाचा अपघात झाला काय झालं तर सो खर्चातून मदत असेल असा महाराष्ट्रात एकमेव नेता आहे शेखरभाऊ गोरे की सो खर्चातून कामे करणारा व गोरगरिबांचा वाली म्हणूनच आज त्या व्यक्तीकडे बघितलं जातं. तुम्ही बोलणार का? या ओके धन्यवाद. हा ही बाईट मध्ये घ्या आता बोललेली अजून काय बोलायचं आहे? शेखरभाऊ व्हिडिओ बघतात तुम्हाला काय सांगायचं आहे?
आणि भावांच्या कामातूनच कृतीतूनच भावांचं म्हणजे पूर्ण भावांचं व्यक्तिमत्वच अख्या महाराष्ट्राला माहीत आहे. अख्या महाराष्ट्राला भावांविषयी काय म्हणजे सांगायची गरज नाही. महाराष्ट्रात ओळख भावांची झालेली आहे. त्यामुळे स्वखर्चातून कामे करणारे एकमेव नेता अशी भावांची महाराष्ट्रात ओळख आधीच झालेली आहे. ओके, हे शेखरबाजी कट्टर कार्यकर्ते दिसत आहेत. ओके, या इकडे. बाबा कुठलं गाव? हो तिथलंच आहे का? हो काय करता तुम्ही? काम काय करता? शेती शेती करताय. हं. आता निवडणुका लागल्यात माहिती आहे का? होय कोणाचं वार आहे काय? काय माहिती आता आपल्याला होय, आपल्या तालुक्यातले नेते कोण आहेत माहिती आहे का? नाही ना पहिले कोण होते नेते? पहिले काय माहिती ना बोलणार का? नाही, ते आवाज आला नाही. ते आता डबल बोल. या तर किती वेळात झालं? ओके, कट करा. बंद कर. हा, बोलणार का? बोलणार. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.